नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल बी कॅम्प स्टडीमध्ये. तर अतिशय महत्त्वाची माहिती आहे, प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे महिला व बाल विकास आयुक्तालयाचं. आणि यामध्ये जी एक्झाम आहे महिला व बाल विकास आयुक्तालयाची जी जाहिरात आलेली होती संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क ची 17 जागांसाठी, तर त्याची माहिती आलेली आहे. तर याबद्दल परीक्षेचा डेट आलेली आहे आणि हॉल तिकीटबद्दल ही माहिती आलेली आहे. आणि तुम्हाला हॉल तिकीटबद्दल आणि कोणची जर अडचण जर आली तर त्याबद्दलही हेल्पलाईन नंबर कोणता आहे, त्या कुठे संपर्क साधायचा आहे, ते ही सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, महिला व बाल विकास आयुक्तालय प्रसिद्धीपत्रक. आयुक्त महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधीनस्थ आस्थापनेवरील संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क या संवर्गातील 17 रिक्त पदे भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून दिनांक 8/12/2025 ते दिनांक 22/12/2025 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात आलेले होते. तर सदर भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने कॉम्प्युटर बेस्ड वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची ऑनलाईन परीक्षा 30/1/2026 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. तर तुमची एक्झामची डेट असेल 30/1/2026 ही एक्झामची डेट आहे. तर नंतर पहा हॉल तिकीटबद्दल काय माहिती आलेली आहे. तर उमेदवारांना दिनांक 24/1/2026 पासून प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने या संकेतस्थळावरती जायचे आहे. तुम्हाला या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर तुमचे हॉल तिकीट जे आहे ते उपलब्ध कधी होणार आहे, तर 24/1/2026 रोजी उपलब्ध होणार आहेत. या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे हॉल तिकीट. तर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. उमेदवारांनी त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या लॉग इन ID व पासवर्डचा वापर करून प्रवेशपत्र उपलब्ध करून घ्यायचे आहे. सदर प्रवेशपत्रामध्ये परीक्षेची वेळ, तारीख, परीक्षा केंद्र, सूचना व इतर महत्त्वाच्या आवश्यक माहितीचा समावेश आहे. तर उमेदवारांनी प्रवेशपत्रामध्ये नमूद सर्व सूचनांची अंमलबजावणी करणे अनिवार्य राहील. उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेचा कोणत्याही कारणास्तव अनुपस्थित राहिल्यास त्यांना ऑनलाईन परीक्षेकरिता पुनश्च संधी देण्यात येणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, नंतरची महत्त्वाची पॉईंट आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही. काय काय सांगितलेलं आहे या प्रसिद्धी पत्रकामध्ये. तर दिव्यांग उमेदवारांसाठी येथे माहिती दिलेली आहे. तर ऑनलाईन अर्जाची संख्या, परीक्षा केंद्राची क्षमता व संबंधित उमेदवारांनी परीक्षा केंद्राकरिता सदर केलेले विकल्प विचारात घेऊन संबंधित उमेदवारांचे परीक्षा केंद्र निश्चित केलेले आहे. त्यामुळे परीक्षेचा वेळ, दिनांक व परीक्षा केंद्र बदलण्यासंदर्भातील कोणतीही निवेदने विचारात घेण्यात येणार नाही, याबाबत सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. तर इथे दिव्यांग उमेदवार लेखनिक व अनुग्राह्य कालावधीबाबत सविस्तर मार्गदर्शन सूचना सरळ सेवा भरती प्रक्रियेच्या सविस्तर जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत. सदर मार्गदर्शक सूचनांनुसार दिव्यांग उमेदवारांनी आवश्यक त्या सर्व मूळ कागदपत्रांसह परीक्षा केंद्रात वर उपस्थित राहायचं आहे. तर नंतरचा महत्त्वाचा पॉईंट पहा. येथे ऑनलाईन परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रश्नसंच 4 गटामध्ये विभागण्यात येणार आहे. तर उमेदवारांनी प्रत्येक गटातील प्रश्न ठराविक वेळेतच सोडविणे अनिवार्य राहील. विहित वेळेनंतर पुढील गटातील प्रश्नसंच सोडविण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. तर उमेदवारांनी एका गटातील प्रश्न सोडविण्याचा कालावधी संपल्यानंतर त्याच गटातील उत्तरे सोडविण्यासाठी पुनश्च संधी देण्यात येणार नाही. हा मित्रांनो जो आहे महत्त्वाचा पॉईंट आहे, व्यवस्थित वाचा आणि व्यवस्थित लक्ष देऊन वाचा. तर यामध्ये ग्रुप नेम तर कसे असतील पहा. तर यासाठी ग्रुप ए मध्ये जे आहे 25 प्रश्न असतील, 30 मिनिटाचा वेळ. ग्रुप बी मध्येही 25 प्रश्न, 30 मिनिटाचा वेळ. ग्रुप सी मध्येही 25 क्वेश्चन आणि 30 मिनिट वेळ. ग्रुप डी मध्येही 25 प्रश्न आणि 30 मिनिट. तर अशी 4 याच्यामध्ये ABCD अशी डिवाइड केलेला आहे. तर असं याबद्दल माहिती सांगितलेली आहे, परीक्षा कशा पद्धतीने घेण्यात येणार आहे. तर नंतरचा महत्त्वाचा पॉईंट आपण पाहणार आहोत. तर उमेदवारांना ऑनलाईन प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करण्यासाठी मॉक टेस्ट लिंक सदर भरती प्रक्रियेच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर सुविधेचा लाभ घेण्याबाबत सर्व उमेदवारांना आवाहन करण्यात येत आहे. तर याबद्दल माहिती सांगितलेली आहे. उमेदवारांना ऑनलाईन प्रश्नपत्रिका जर सोडवायचा सराव करण्यासाठी ही लिंक आहे, मॉक टेस्ट लिंक आहे. तर या संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर नंतर पहा, उमेदवारांना प्रश्नसंच किंवा उत्तर तालिका या संदर्भात आक्षेप निवेदन सादर करायचे असल्यास त्याबाबत ऑनलाईन परीक्षे पद्धतीने सादर करण्याबाबतची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्या संदर्भातील वेळापत्रक यथावकाश प्रसिद्ध करण्यात येत आहे. प्रश्नसंच किंवा उत्तर तालिका या संदर्भात आक्षेप केवळ ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारण्यात येणार आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने सदर केलेले पत्राद्वारे, ईमेल, मेसेजेस आक्षेप विचारात घेतले जाणार नाही, त्याची नोंद घ्यायची आहे.
तर सदर भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यात येत असून उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या अफवावर विश्वास ठेवायचा नाही. तसेच कोणत्याही व्यक्तीने सदर भरती प्रक्रियेबाबत गैरमार्गाने नोकरी देण्याचे, परीक्षा पास करून देण्याचे किंवा तत्सम स्वरूपाचे आमिष दाखविल्यास अशा भूलथापांना बळी न पडता त्याबाबत नजीकच्या पोलीस स्टेशनकडे तात्काळ संपर्क साधायचा आहे. तर भरती प्रक्रियेशी संबंधित अधिकृत माहितीकरिता महिला व बाल विकास विभागाच्या या संकेतस्थळावरती वेळोवेळी भेट द्यायची आहे. तसेच भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या भ्रमणध्वनी, ईमेल वेळोवेळी पाठविण्यात येणाऱ्या सूचनांचे उमेदवारांनी पालन करायचे आहे. आणि जर तुम्हाला कोणती अडचण आली तर त्याबद्दलही येथे माहिती दिलेली आहे. सदर भरती प्रक्रियेशी संबंधित हॉल तिकीट ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून घेताना तांत्रिक अडचणी आल्यास संबंधित उमेदवारांनी 73 53 90 90 94 हा या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा. सदर टोल फ्री क्रमांक सोमवार ते दिनांक शनिवार सकाळी 9 ते सायंकाळी 6 या कालावधीत सुरू राहील. तर तुम्हाला कोणती अडचण आली तर इथे तुम्हाला टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. आणि हा जो आहे तर यामध्ये वेळ कशी दिलेली आहे, सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत तुम्हाला कालावधीत हा संपर्क म्हणजे हे दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे, हे सुरू राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही फॉर्म जर भरला असेल तर व्यवस्थित वाचा. तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती ही संपूर्ण PDF ही देणार आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे. धन्यवाद.